नमस्कार. आज विजयादशमी दसरा या उत्सवासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. विजयादशमी म्हणजे विजयाची दशमी तिथी. 9 दिवस नवरात्रानंतर शक्ती प्राप्त केल्यानंतर महिषासुराचा वध या जगदंबेनं दुर्गा मातेनं जसा केला तसाच आपणही हा विजयोत्सव साजरा करतो. गीतेच्या 18व्या अध्यायातला 78वा श्लोक आहे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयोर्भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. संजय गीतेच्या शेवटी धृतराष्ट्राला सांगतो की हे लक्षात ठेवा, यत्र योगेश्वर कृष्ण, ज्या ठिकाणी योगेश्वर कृष्ण आहे आणि पार्थ धनुर्धर म्हणजे अर्जुन आहे तिथं विजय निश्चित ठरलेला आहे. म्हणजे जिथं नैतिक मूल्य आहेत, विचार आहे, भगवंत आहे तिथं विजय निश्चित ठरलेला आहे. मग आपण म्हणतो प्रत्येक माणसाच्या मनात भगवंत आहे ना, पण भगवंतानंच सांगितलेलं आहे की तुझ्या हृदयात मी आहे, तुझ्या हृदयात मी वास्तव्य करतो, तुला मी जन्म दिला, पण जगायचं कसं, वागायचं कसं हे तू ठरवायचं, हे मी नाही ठरवणार. तुला या पृथ्वीतलावर मी आणलाय पण ते ठरवायचंय तू. आणि त्यामुळं जिथं योगेश्वर कृष्ण आहे म्हणजे जिथं भगवंत आहे आणि जिथं धनुर्धर पार्थासारखा आहे तिथं विजय निश्चित आहे. आणि त्यामुळे नैतिक मूल्य टिकवून ठेवण्याचं काम या भारतीय संस्कृतीनं आजपर्यंत केलं. महान अशी शाश्वत मूल्य केली. 9 दिवस शक्ती प्रदान केल्यानंतर, शक्ती मिळवल्यानंतर ही देवी महिषासुराचा वध करायला निघते आणि महिषासुराला मारते. त्याचबरोबर या दिवशी सीमोल्लंघन करावं. 9 दिवसाच्या शक्ती प्राप्त केल्यानंतर सीमा उल्लंघन म्हणजे आपल्या गावाची सीमा ओलांडून जावं, आपल्या राज्याची, आपल्या देशाची सीमा ओलांडून युद्धासाठी जावं. असं म्हणतात की रोग आणि शत्रू उत्पन्न होताच त्यांना नष्ट करावं. रोग आणि शत्रू उत्पन्न होताच त्यांना नष्ट करावं, नाहीतर एकदा का ते पाय पसरायला लागले की त्यांना पुन्हा आवर घालणं अशक्यप्राय गोष्ट आहे. मी ही गोष्ट निश्चित माणसानं लक्षात ठेवावी. रोग आणि शत्रू उत्पन्न होतानाच त्यांना संपवण्याचं काम केलं पाहिजे. बाह्य शत्रू तर माणसाला जीवनामध्ये भरपूर आहेतच, पण आंतरशत्रू पण भरपूर आहेत, हेही माणसाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण बघतो हे नवरात्रीचे 9 दिवस संपले की विजयादशमी म्हणजे दसरा येतो. ह्या दसऱ्या दिवशी आपल्याकडं पद्धत आहे की काय करायचं, या दिवशी गोडधोड काहीतरी करायचं. काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शमीची पानं, त्या धान्य जे आपण घटस्थापनेच्या निमित्तानं लावलेलं असतं ते धान्य उगवून आलेलं आणि ते त्याला आपटा असंही, आपट्याची पानं असंही म्हटलं जातं, शमीची पानं असंही म्हटलं जातं. ही शमीची पानं ते धान्य प्रत्येकाला द्यायचं आणि सोनं घ्या, सोन्यासारखे राहा असे आपण म्हणतो. का सोन्यासारखे राहा, तर सोनं हे झळाळतं, चकाकतं, तेजस्विता असते, सोन्याला किंमत असते. आज तर किती किंमत आहे आपल्याला माहिती आहे सोन्याला, पण एक प्रतीक म्हणून आपण ते आपट्याचं पान देतो. का देतो, तर याच्या पाठीमागं पण एक कथा आहे, विशेष कथा आहे. काय आहे, तर रघुराजा हा राज्यामध्ये म्हणजे रामाच्या वंशामध्ये रघुराजा होऊन गेला. तर एकदा काय झालं, रघुराजानं सर्वस्व दान यज्ञ केला. तर सर्वस्व दान यज्ञ केल्यानंतर वरतंतू ऋषींचा शिष्य कौस या रघुराजाकडे आला. कशासाठी आला, तर वरतंतू ऋषींनी त्याला दक्षिणा मागितलेली होती 14 कोटी सुवर्णमोहरा. त्यांना कशासाठी, आश्रमाच्या प्रस्थापनेसाठी किंवा कशासाठी लागायची होती आणि म्हणून त्यांनी ते मागितले. पण वरतंतू ऋषींनीही गुरुदक्षिणा मागितली. आता हा शिष्य हा एवढी रक्कम कुठून देणार. आणि पूर्वीच्या काळी अशी शिक्षण पद्धतीमध्ये होतं की समाज व्यवस्था किंवा राज्य व्यवस्था ही शिक्षण व्यवस्था चालवत होती. आजही आपण बघतो आपली राज्य व्यवस्था किंवा आपली समाज व्यवस्था आपल्या देशातली शिक्षण पद्धती चालवताना दिसतात. आजही आपण बघतो की शाळांमध्ये ग्रामस्थ पालक देणग्या देताना दिसतात. राज्य सरकार शिक्षणाच्या फिया वगैरे माफ करताना दिसतं. हे चित्र आजही चालवलं जातं. पण आज चालवण्यामध्ये आणि त्यावेळेच्या चालवण्यामध्ये फरक होता. त्यावेळेला गुरुशिष्य परंपरा होती आणि आज शिक्षक विद्यार्थी परंपरा आहे. आणि मग असं होतं की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरुला गुरुदक्षिणा द्यायची आणि मगच पुढचं गृहस्थाश्रम स्वीकारण्यासाठी निघून जायचं. मग या कौसाला 14 कोटी मोहरा पाहिजे तर कुणाकडून घेणार, मग तो रघुराजाकडे गेला आणि रघुराजाला त्यानं सांगितलं की मला वरतंतू ऋषींना देण्यासाठी 14 कोटी सुवर्ण मोहरा पाहिजे. आणायच्या कुठून, कारण रघुराजाने सर्वस्व दान यज्ञ केला होता, तेव्हा त्याच्याजवळ काहीच नव्हतं. मग त्यानं कुबेर जी धनाची देवता आहे
या कुबेराला युद्धाचं अल्टिमेटम दिलं. कुबेर घाबरला. जरी धनाची देवता होती, तो रघुवंशातला राजा होता. आणि त्यानं काय केलं, मग शमीच्या वृक्षावर सुवर्णमोहरांचा पाऊस पाडला. त्या पाऊस पाडल्यानंतर मग त्या रघुराजानं त्या कौसाला सांगितलं की जा तू त्या सुवर्णमोहरा घेऊन जा. बघा, राजा असून त्यानं असं नाही म्हटलं की तुला किती पाहिजेत, चल 14 कोटी पाहिजेत ना, ह्या 14 कोटी घ्या, उरलेल्या माझ्या तिजोरीत घेऊन टाका, असं नाही रघुराजा म्हणाला. रघुराजा म्हणाला ह्या मोहरा मी तुझ्यासाठी मागवल्या होत्या, तू घेऊन जा. कौस म्हणाला नाही, मी फक्त 14 कोटी मागितल्या होत्या, मला नको, मला फक्त 14 कोटीच पाहिजे. हा जो गोड संवाद आहे तो भारतीय संस्कृतीमध्ये पाहायला मिळतो. नाहीतर आजच्या काळातला माणूस असता तर अरे बरं झालं चला असा म्हणाला असता, पण नाही. तो त्या काळातला रघुवंशातला राजा होता, वर्तंतू ऋषींचा किंवा त्या काळातल्या ऋषींचा शिष्य होता, त्यामुळे तो असं बोलू शकला नाही. मग राजा म्हणाला ठीक आहे, मग 14 कोटी सुवर्ण मुद्रा तो कौस्त घेऊन गेला. आणि उरलेल्या काय करायचं मग, आणि मग उरलेल्या राजानं सांगितलं की ज्या ज्या लोकांना हवं त्यांनी ते काय करा, शमीच्या वृक्षावरून पडलेल्या सुवर्ण मोहरा लुटून घेऊन जा. आजच्या काळात असं सांगितलं असतं तर झुंबड लागली असती, न सांगता झुंबड लागते. पण त्या काळात तसं नव्हतं, कारण सत्यवादी राज्य होती. आणि त्यामुळं कुणीही असं नाही, लुटायला गेले म्हणजे लागल तेवढंच घेऊन प्रत्येकजण निघून गेला. तो दिवस हा विजयादशमीचा होता. म्हणून या विजयादशमीच्या दिवशी सोन्याच्या स्वरूपामध्ये ह्या शमी वृक्षाची पानं किंवा आपट्याच्या झाडाची पानं सोनं म्हणून एकमेकांना देण्याची पद्धत आलेली आपल्याला दिसते. हे झालं या पाठीमागचं कथा. याच्या पाठीमागं आणखीन गोष्टी आहेत की याला विजयादशमी का, तर विजयाचा दिवस का, तर या दिवशी रामाने पण रावणावर जो हल्ला केला, रावणाला संपवला, त्यासाठी निघाले तो दिवस म्हणजे विजयादशमीचा होता. पांडव अज्ञातवासात आपली शस्त्रास्त्र ज्यांनी जी मिळवली होती पांडवांनी शस्त्रास्त्र, ती अज्ञातवासात जाण्यापूर्वी त्यांनी त्या शमीच्या वृक्षावर लपवून ठेवली आणि अज्ञातवासात निघून गेले होते. अज्ञातवासात आल्यानंतर त्यांनी ती शस्त्रास्त्र घेतली आणि कौरवांच्या वधाला किंवा कौरवांच्या नाशासाठी युद्धाला सुरुवात केली. तो दिवस म्हणजे विजयादशमीचा दिवस होता. असे आपल्या भारतीय संस्कृतीतले असंख्य हिंदू राजे या विजयादशमीच्या दिवशीच युद्धासाठी प्रस्थान करायचे. त्यामुळं सीमोल्लंघन किंवा विजयादशमीचा हा उत्सव आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये आलेला दिसतो. भारतीय संस्कृती ही त्याचं मोठं प्रतीक आहे. म्हणजे शत्रू निर्माण होऊन चाल करायची वाट पाहायची नसते. शत्रू निर्माण झालेले चिकून लागले की त्याला संपवता आला पाहिजे. नाहीतर तो निर्माण झाला आहे, तो चाल करून येतोय, आपल्यावर चाल करून आला आणि मग काय करणार आपण, मग म्हणणार का हा चल मार मला आता, असं नाही. आपण अगदी छत्रपती शिवाजी महाराज बघतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा औरंगजेबाला मारायचा दिवस तोच पकडला होता, औरंगजेबावर चाल करून जाण्यासाठी. हे राजांनी त्या काळामध्ये केलं. शत्रू संपवण्याचा, वाईट विचार संपवण्याचा, वाईट गोष्टी संपवण्याचा, आसुरी वृत्ती संपवण्याचा हा कालखंड हा दसऱ्याचा दिवस होता. म्हणजे बरोबर नवरात्राला लागून हा विजयादशमीचा दिवस येतो. आणि या दशमी दिवशी यालाच आपण दसरा असं म्हणतो. आपण एकमेकांना सोनं देतो, गोड राहण्यास सांगतो, गोड खातो, एकमेकाला भेटतो आनंदानं. का तर आनंदी राहण्यासाठीचा जसा एकच दिवस नाहीये, तर या दिवशी संकल्प करतो, शक्ती मिळवतो, शत्रूवर विजय मिळवतो आणि वाईट विचार घालवून वर्षभर पुन्हा चांगल्या विचारांसाठी समाजामध्ये फिरण्याचं व्रत घेत असतो. हा विजयादशमीचा हा दिवस आहे. म्हणून विजयादशमी हा सण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाचा मानला जातो. पाश्चात्य लोक या सणाकडं, या भारतीय संस्कृतीकडं खूप मोठ्या आशेनं पाहत आहेत. कारण आपली ही नैतिक मूल्य असणारी, शाश्वत असणारी अशी संस्कृती आज कुठंतरी अशाश्वत होऊ पाहते, नष्ट होऊ पाहते. आज तिच्यावर गंडांतर येऊ लागलेली आहेत, लोक तिला पायदळी तुडवू लागलेले आहेत. अशा वेळेला जाग 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 तरुणांनी जाग होण्याची गरज आहे. संस्कृतीची लाज आज तूच राखना. भारतीय संस्कृतीची लाज राखण्याचं काम आज तरुणांनी करणं गरजेचं आहे. वृद्ध करतीलच, मुलं करतीलच, मुली करतीलच, स्त्रिया करतीलच, पण तरुणांच्यावर ही जबाबदारी आहे की नैतिक मूल्य, भारतीय संस्कृती, भारतीय विचारधारा, भारतीय सण परंपरा, कुटुंब व्यवस्था, भारतीय कुटुंब व्यवस्था जिवंत ठेवणं हे भारतीय माणसाचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आज गरज आहे निव्वळ स्त्रियांनी शक्ती प्राप्त करून आसुरी वृत्तीचा नाश करून स्वतःचा संसार, स्वतःचं कुटुंब, माझा पती, माझी मुलं, याशिवाय माझा समाज, माझा देश यांचाही विचार करणं गरजेचं आहे. तसं कुटुंबातल्या प्रत्येक प्रमुखानं वाईट गोष्टींवर लढाई करून, युद्ध म्हणजे डायरेक्टली असं युद्ध लढाई करायला जायचं नाही.
तर वाईट विचारांशी लढायचं आहे. वाईट विचार घालवून टाकून कुटुंब व्यवस्था डेव्हलप करणं, कुटुंब व्यवस्था जागृत ठेवणं हे आजच्या काळाची गरज बनलेली आहे. त्यामुळे या विजयादशमीच्या निमित्तानं आपली महान संस्कृती जी जगाच्या दृष्टीनं खूप महान आहे, जग तिच्याकडे आदर्शानं पाहतंय, अशा या महान संस्कृतीला जिवंत ठेवण्याचा संकल्प आमच्या या देशातल्या प्रत्येक माणसानं आजच्या दिवशी केला पाहिजे आणि आनंदी जगलं पाहिजे. याच दिवशी आपण पाहतो की प्रत्येक गावागावांमध्ये, आमच्याकडे खेड्याकडेही पाहायला मिळतं, खेड्यांमध्ये गावागावांमधून आज सगळ्या देवांच्या पालख्या वेशीच्या बाहेर नेल्या जातात, सीमोल्लंघन केलं जातं, त्यांच्याबरोबर लोक जातात आणि परत माघारी येतात सीमोल्लंघन करून. म्हणजे वाईट विचारांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी बाहेर पडायचं, सीमा ओलांडायची, आपल्या गावाची आपल्या राज्याची सीमा ओलांडून बाहेर जायचं आणि शत्रूवर विजय प्राप्त करून बाहेर यायचं हे सांगण्यासाठी देवदेवता सुद्धा आज बाहेर पडतात. हे या सणाच्या निमित्तानं सांगितलं जातं, म्हणून आपण ही परंपरा पाळतो. याशिवाय या घरातल्या कर्त्या पुरुषांना, तुम्ही म्हणाल काही स्त्रियाही युद्ध करतात, स्त्रीलाही जरूर ते मानाचं स्थान दिलं जाऊन. पुरुषांची सुद्धा आज तिलक लावून संध्याकाळच्या वेळेला पूजा केली जाते. त्यांना सुद्धा ते धन आणि आपट्याची पानं त्यांच्या डोक्यावर वाहिली जातात, त्यांना दिली जातात. आणि स्त्री पुरुषाच्या मस्तकाला टिळा लावते आणि त्याच्यातल्या शक्तीचं पूजन करते आणि जाणीव करून देते की तुमच्याकडे कर्तृत्व, पराक्रम, शौर्य आहे आणि या कर्तृत्व, पराक्रम, शौर्यावरच मी प्रेम केलेलं आहे आणि याच्या जोरावर तुम्ही बाह्य शत्रूवर तर विजय मिळवाच, पण अंतर, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे जे षड्रिपू आहेत यांच्यावर पण विजय मिळवा आणि कुटुंब रक्षक म्हणून, कुटुंब व्यवस्थापक म्हणून अत्यंत सुंदर असं आदर्श कुटुंब आपण स्थापन करूया हे सांगण्यासाठी स्त्री आज घरातल्या प्रत्येक पुरुषाचं पूजन करत असते. तसंच स्त्रीचंही पूजन आज करावं, कारण स्त्री पण ते काम करताना आज दिसते. त्यामुळं कुटुंब हे एकट्याचं नसतं, दोघांचं असतं. दोन्ही ज्यावेळेला समान चालतात त्यावेळेला संसार चांगला होतो. आणि मग या विजयादशमीच्या निमित्तानं आपण ईश्वराला सांगूया की आमच्या जीवनामध्ये हा हसरा दसरा येऊ दे, कुटुंब व्यवस्था भारतीय जी आहे ती चांगली राहू दे, व्यवस्थित राहू दे, जगासमोर आदर्श ठरू दे. दैवी मूल्य, वैचारिक मूल्य, नैतिक मूल्य ही सगळी मूल्य समाजामध्ये कार्यरत राहू दे, समाजातला तरुण सुदृढ होऊ दे आणि भारतीय संस्कृती जिवंत राहू दे. हीच आम्हाला नवरात्र आणि दसरा ह्या दोन्हीही सणांकडून आपल्याला कळतं. आणि दसऱ्याला आपल्या या नवरात्रीच्या सणाची इति कर्तव्य पूर्तता होत असते. म्हणून पुन्हा एकदा आपण देवाला सांगूया की आम्ही आंतरिक शत्रूवर विजय मिळवू, बाह्य शत्रूवर विजय मिळवू, तुझं कार्य करू, ईश्वरी शक्ती समाजामध्ये घेऊन जाऊ आणि भारतीय संस्कृती जगापर्यंत घेऊन जाऊ. हीच ईश्वराप्रती प्रार्थना करूया आणि थांबूया. धन्यवाद.